25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट होतं। यामध्ये मराठवाड्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळाल्याचं दिसून आलंय। कोकणात सर्व पक्षांना संमिश्र यश आहे। उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेनं मुसंडी मारली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीवर भाजप भारी पडल्याचं दिसून आलंय। त्याचवेळी विदर्भात भाजपला निर्विवाद यश मिळालंय। या निकालातून मतदारांनी प्रस्थापितांना धक्का दिलाय। पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील या आणि अशा इतर वजनदार नेत्यांना मतदारांकडून धक्का बसलाय, तर धनंजय मुंडे, नारायण राणे, हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात मतदारांनी कौल दिलाय। राज्य सरकारची लिटमस टेस्ट ठरलेल्या नगरपालिका निवडणुकीत अर्धशतकाकडे वाटचाल करत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या भाजपच्या यशाचं श्रेय अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातं। विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपनं वर्चस्व राखताना उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पट्ट्यातही जोरदार मुसंडी मारली। मराठवाड्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांचा करिश्मा चालला नाही। दुसरीकडे प्रचाराची एकहाती धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांची जादू या निवडणुकीत चालल्याचं दिसतं। मुख्यमंत्र्यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्र पिंजून काढला, त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचं दिसतंय। आता उरलेल्या 3 टप्प्यांमध्ये भाजपची जादू चालते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। नगरपालिका निवडणुकीत कोकणात संमिश्र निकाल बघायला मिळाले। देवगडमध्ये पालकमंत्री दीपक केसरकरांना धक्का देत माजी मंत्री नारायण साळगावकर, तर मालवणमध्ये शिवसेनेचे महेश कांदळेकर नगराध्यक्षपदी विजयी झालेत। वेंगुर्ल्यात भाजपचे राजन गिरप यांनी बाजी मारली। रत्नागिरीत शिवसेनेची एकहाती सत्ता आणत उदय सामंतांनी प्रतीक्षा राखली। रत्नागिरीत शिवसेनेचे राहुल पंडित नगराध्यक्ष झाले। चिपळूण नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली, मात्र भाजपच्या सुरेखा खेराडे नगराध्यक्ष झाल्या। खेडमध्ये मनसेची सत्ता मोडीत काढत शिवसेनेची सत्ता आली, तर शहर विकास आघाडीचे वैभव खेडेकर नगराध्यक्ष बनले। राजापूरमध्ये काँग्रेसनं सत्ता राखली, तिथे हनीफा मुसा काझी हे नगराध्यक्षपदी विजयी झाले। दापोलीत नगरपंचायत असल्यानं नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे। तिथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 8, शिवसेनेला 7 आणि भाजपला 2 जागा मिळाल्यात। भाजप कोणासोबत जातं यावरच नगराध्यक्ष कोणाचा हे ठरणार आहे। हा विजय जो आहे हा विजय रत्नागिरीतील तमाम नागरिकांचा आहे, रत्नागिरीतील जनतेचा आहे की ज्यांनी आमच्यासाठी भरपूर दिवस मेहनत केली। हा रत्नागिरीतील शिवसैनिकांचा विजय आहे की ज्यांनी आमच्यासाठी मेहनत घेतली। आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत, उद्धव साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत, रत्नागिरीतील तमाम जनतेचा विजय। आणि रत्नागिरी शहराच्या परंपरेनुसार रत्नागिरी शहरातल्या लोकांनी सच्चा लोकांना निवडून दिले। त्याच्यामध्ये शिवसैनिकांचा फार मोठा हात आहे, रत्नागिरी शहरातल्या लोकांचा हात आहे आणि याच्या पुढे अपप्रचार करणारे हे थंडावलेले आहेत आणि म्हणूनच जवळजवळ 4 ते 4.5 हजाराच्या फरकानं राहुल पंडित निवडून आलेत आणि आजची मेजॉरिटी ही थम्पिंग मेजॉरिटी आहे। त्याच्यामुळे कोणाच्या कुबड्या घेऊन आम्हाला रत्नागिरी शहरामध्ये काम करायचं नाही। शिवसेना एक हाती सत्तेत आलेली आहे, त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन पक्षप्रमुखांचं जे काही ध्येय आहे रत्नागिरीच्या स्मार्ट सिटीचं ते आम्ही पूर्ण करू, हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे। शिवसेनेकडे एकच नगरपालिका होती, ती सावंतवाडी नगरपालिका होती। तिथलं नगराध्यक्षपद आपण जिंकलेलं, सगळ्या सीट आमच्या होत्या, परंतु सेना आणि भाजपमध्ये युती होऊ शकली नाही, त्याचा फटका आम्हाला बसला। मी फारसं लक्ष हे कॅन्डिडेटच्या सिलेक्शनमध्ये घातलेलं नव्हतं। हे सगळं लक्षात घेऊन पुढच्या इलेक्शनमध्ये दादा मला स्वतःच यायला लागेल अशी परिस्थिती मला दिसते। अधिकचा संपर्क पुढच्या काळामध्ये मी करेन, कारण शेवटी पराजयाचं विश्लेषण करायला लागतं, त्याच्यापासून काहीतरी शिकायला लागतं आणि त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पुढे उडी घ्यायला लागते। जनसंपर्क निश्चितपणे कमी पडलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये तो वाढवायला लागेल, हा एक भाग आहे। आणि दुसरं, आघाडीच्या संदर्भात सुद्धा योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत, नाहीतर मताच्या विभागणीमध्ये विरोधकांचा फायदा होतो। निवडणूक निकालानंतर नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रहार केला। घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही असा टोलाही त्यांनी कोणत्याही पक्षनेत्यांची नावं न घेता लगावला। कार्यकर्ते तयार आहेत, मात्र नेते त्यांच्या पाठीशी नाहीत अशी टीका नारायण राणे यांनी केली आणि त्यामुळे काँग्रेसला उभारी येत नसल्याचे राणे यांनी सांगितलं। इतकंच नाही तर माझे कमबॅक नाही, मी जिथे आहे तिथेच आहे, माझी स्थिती मी कधी खालवायला देत नाही, माझी निष्ठा पक्षासाठी आणि जनतेसाठी असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। 500,000च्या नोटबंदीचा विषय, मराठा आरक्षणाचा विषय किंवा महागाईचा विषय
हे जे अनेक विषय जे आहेत राज्यात, त्या विषय घेऊन काँग्रेसने सरकार विरोधात आंदोलनात्मक उतरलं पाहिजे मैदानामध्ये. ते उतरलेलं दिसत नाही. काँग्रेस आक्रमक होत नाही. घरी बसून विजय मिळवता येत नाही. कार्यकर्ते आज तयार आहेत, कार्यकर्ते लढायला तयार आहेत, पण काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते उभे राहिलेले दिसत नसल्यामुळे काँग्रेस उभारी घेण्याऐवजी जैसे थे किंवा फार पिछाडीकडे जात आहे असं चित्र दिसते. रायगड जिल्ह्यातल्या रोहा नगराध्यक्षपद निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे अवघ्या 6 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आले. रोह्यात सुनील तटकरेंनी आपली प्रतिष्ठा राखली तर त्यांच्या पुतण्याला 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. मुरुड आणि माथेरान नगरपालिकेत शिवसेनेनं राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेतली. शेतकरी कामगार पक्षानं 17 जागा जिंकून अलिबागचा गड राखला. महाडमध्ये काँग्रेसनं सत्ता काबीज केली. शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यातील वादाचा फटका शिवसेना भाजपला बसलाय. उरणमध्ये भाजपचं कमळ एक हाती फुललं. शिवसेना भाजपनं युती केली नव्हती, पण त्यांचेच उमेदवार विजयी झालेत. पालघर जिल्ह्यातही संमिश्र निकाल पाहायला मिळाले. विक्रमगडमध्ये आघाडीची सत्ता आली. तलासरीमध्ये माकप तर मोखाडामध्ये शिवसेनेनं बाजी मारली आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय, तर काही दिग्गजांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवले. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या कराड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसलाय. गड आला पण सिंह गेला अशी त्यांची अवस्था झाली. काँग्रेसला 16 जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदावर भाजपच्या रोहिणी शिंदे विजयी झाल्यात. तर दुसरीकडे सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना कवठे महांकाळमध्ये धक्का बसला. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला, पण तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत संजय पाटलांनी प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला. तर इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटलांना मोठा धक्का बसलाय. स्वाभिमानी विकास आघाडीनं जयंत पाटलांकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. नगराध्यक्ष पदाकरता भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी यशस्वी झाली असं मला वाटतं. त्यांनी एक MIM पक्षाचा उमेदवार एक उभा करायला प्रोत्साहन दिलं आणि सर्व मदत दिली. MIM आणि भाजप या दोघांनी पूर्ण जातीवादी पक्ष, जातीवादी प्रचार केला. धर्माच्या नावावर एक मत मागितलं. त्यामुळे त्यांना विकासाचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त राजकारण करायचं होतं. ते राजकारण त्यांचं यशस्वी झालं. आता विकासामध्ये कशा प्रकारचं त्यांचं सहकार्य होतं ते पाहावं लागेल. परंतु राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि जातीचं ध्रुवीकरण होताना दिसतंय. ही एक चिंतेचा विषय माझ्या दृष्टीने आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या सातारा विकास आघाडीनं निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. त्यांच्या आघाडीनं 22 जागांसह नगराध्यक्षपदावरही विजय मिळवला आहे. सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र राजे भोसलेंच्या पत्नीचा पराभव झाला. फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती राजेश नाईक निंबाळकर यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिष्ठा राखली असून नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. पन्हाळ्यात माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षानं आपली सत्ता राखली आहे. सोलापूर जिल्ह्यात दुधनी नगरपालिकेत माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांना जोरदार धक्का बसलाय. त्यांच्या 50 वर्षाच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावलाय. मराठवाड्यातल्या निवडणुकांकडे सगळ्या राज्याचंच लक्ष लागलं होतं. त्यामध्ये महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे बीडमधल्या परळीच्या निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता होती. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा पराभव केला होता. सहानुभूतीची लाट ओसरल्यानंतर होणारी निवडणूक म्हणून यंदाच्या नगरपालिका निवडणुकीकडे बघितलं जात होतं. त्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप दोघांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. या अटीतटीच्या लढतीत बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसनं नगराध्यक्षपदासह 27 जागांवर बाजी मारली. पराभव स्वीकारण्यापलीकडे बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंकडे काहीच पर्याय उरला नाही.
परळीकरांना नेमका आपला कामाचा माणूस कोण आहे आणि भावनेच्या आधारे जायचं नाही, कामाच्या आधारावर मत द्यायचं, हे परळीकरांनी या निवडणुकीत दाखवून दिलंय. म्हणून या निवडणुकीमध्ये 18 आमदार काल मतदानाच्या दिवशी इथं होते. मंत्रिमंडळ या ठिकाणी प्रचार सभा घेऊन आलं. फार मोठी धनशक्ती भाजप सेनेनी अगदी फुटीर काँग्रेसपासून सगळ्या आघाड्यावर धनशक्ती भाजपचीच होती, पण त्या धनशक्तीच्या विरोधात आज परळीच्या जनशक्तीचा विजय या ठिकाणी झालेला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सर्वीकडेच प्रचार केला. सर्व आम्ही मंत्री, मी गेले अनेक ठिकाणी 10-20-22 सभा घेतल्या. आम्ही जरी सत्तेमध्ये आलो म्हणून आज आम्ही मंत्री आहोत आणि मंत्री नसतानाही आम्ही आमच्या राज्यभर प्रचार करायचो. आज या निवडणुकीमध्ये मी पण खूप ताकद लावली होती, मी इथे पूर्ण वेळ दिला होता आणि हे सगळे झाल्यानंतरही जर राष्ट्रवादीचा विजय झालाय आणि भाजपचा पराभव झालाय तर तो मी स्वीकारते. जसं विजयाची जर मी जबाबदारी स्वीकारते तर पराभवाची जबाबदारी झटकण्यात अर्थ नाही. हा पराभव मी स्वीकारेन आणि या पराभवातनं लोकांमध्ये काय कारणं होती या पराभवाची याच्याबद्दल मीमांसा होईल, कारण ते आजच्या आज मला सांगता येणार नाही, कारण हा थोडासा शॉकिंग रिझल्ट आहे. परळीसह एकंदर मराठवाड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनं मुसंडी मारलेली पाहायला मिळते. परळीमध्ये राष्ट्रवादीच्या सरोजिनी हलगे विजयी झाल्यात. अंबाजोगाईवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय, तर गेवराई आणि धारूर भाजपच्या ताब्यात गेली आहे. त्याचवेळी माजलगाव नगरपालिका भाजप पुरस्कृत आघाडीनं आपल्याकडे राखली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा, भूम, कळंब, तुळजापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा आणि नगराध्यक्ष निवडून आलाय, तर मुरुम आणि उमरगा काँग्रेसने जिंकले. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड आणि सोनपेठ नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे, तर पाथरी आणि जिंतूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीनं कब्जा मिळवलाय. सेलूमध्ये जनशक्ती विकास आघाडीचे विनोद बोराडे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या पवन आढाळकरांचा पराभव केला. काँग्रेसचे माजी आमदार रामदास बोर्डीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अत्यंत चुरशीला झालेल्या मानवत नगराध्यक्ष निवडणुकीत आधी काँग्रेसचे बापूराव नागेश्वर यांना घोषित करण्यात आलं होतं, मात्र मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि परतूर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय, तर अंबड नगरपालिकेवर भाजपनं कब्जा मिळवलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या बसमतनगर नगरपालिकेवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं असलं तरी नगराध्यक्षपदी मात्र शिवसेनेचे श्रीनिवास पोरजवार विजयी झालेत. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे. विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. आता नगराध्यक्षपदावरून काँग्रेसचा दारुण पराभव झालाय, तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. सध्या अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही येवला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झटका बसलाय. भाजपच्या उमेदवारानं राष्ट्रवादीचा पराभव केलाय. राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेला सारख्या जागा मिळाल्यामुळे थोडासा दिलासा मिळालाय, तर खानदेशात हिंसेमुळे सर्वात लक्षवेधी ठरलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार गिरीश चौधरी यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवारानं त्यांच्या पत्नीचा पराभव केला. तर इकडे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. भगूर, मनमाड, नांदगाव, सिन्नर पालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत. शहादा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून विजयकुमार गावितांच्या नेतृत्वात भाजपनं सत्ता मिळवली आहे. खानदेशातल्या मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचामध्ये काँग्रेसची 10 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावलाय. दोंडाईचामध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असून 24 पैकी भाजपचे 20 नगरसेवक निवडून आलेत. तर धरणगावमध्ये सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय. धरणगावमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला असून बहुमतानं नगरसेवक निवडून आलेत. शिरपूरमध्ये काँग्रेस माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपली सत्ता अबाधित राखली आहे. विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्या. तिथे रत्नमाला भोयर नगराध्यक्ष झाल्यात. वर्धा आर्वीमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व 23 जागा जिंकल्या. चंद्रपूर, सिंदेवाही, वाशिम, वरोरा आणि तेल्हारा मूर्तिजापूरमध्येही भाजपचं कमळ फुललंय. अकोला, बळापूरमध्ये काँग्रेसच्या खतीब घराण्यानं वर्चस्व राखलं. तिथे भाजप आणि भारी बहुजन महासंघाला भोपळाही फोडता आला नाही. पातूरमध्ये राष्ट्रवादी विजयी झाली, पण नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला. यवतमाळ, पुसदमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारली.
गाठली आहे. बुलढाण्यात भारी बहुजन महासंघाच्या नजमुन्निसा सज्जाद ह्या विजयी झाल्यात. राजुरामध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे. तिथे काँग्रेसचे अरुण धोटे नगराध्यक्ष झाले आहेत. केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचं आणखी एका प्रकरणावरून आता पुढे आलंय. काही दिवसांपूर्वीच उदगीर इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 19 लाखांच्या नोटा बदलीचे प्रकरणही पुढे आलं होतं. आता लातूर शहरातील आंध्र बँकेचा सहव्यवस्थापक आणि कॅशियरला 11 लाखांचा नोटा नवीन बदली करून देताना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील एसटी वर्कशॉप जवळ हा सर्व प्रकार सुरू होता. बँकेच्या कर्जदार असलेल्या मनोज घार या व्यक्तीकडून 20% कमिशनवर जुन्या 500 आणि हजारांच्या नोटा बदलून 2000 रुपयांच्या नवीन 11 लाख रुपयांच्या या नोटा होत्या. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचला आणि आंध्र बँकेचा सहव्यवस्थापक हिमांशू राज बहादूर सिंग, कॅशियर शिशुपाल राजपाल सिंग आणि ह्या दोघांसहित लातूरमधील व्यापारी मनोज भानुदास घार याला अटक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.